मुखामध्ये देवाचं नाव असलं पाहिजे, भक्तिभावानं त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आपण नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. ऐका, स्नान करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो प्रसाद होईल. चालताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो महाप्रसाद होईल. झोपताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती ध्यान निद्रा होईल. कर्म करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती कर्म भक्ती होईल. घरातच देवाचं नामस्मरण जर केलं तर ते घर मंदिर होईल. ते घर मंदिर होईल. घर मंदिर बनवायचं असेल तर अगोदर देवाच्या मंदिरामध्ये गेलो पाहिजे आणि अखंड भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. सततम कीर्तन